अरे चल ना, आधी उतरू तर दे असे शब्द, कधी भची बाराखडी तर कधी नातेवाईकांचा उद्धार. मुंबईच्या लोकलमधून प्रवास केला असेल तर या गोष्टी कधीतरी कानावर पडल्या असतील. गर्दी प्रचंड असते, कुणाचा तरी कुणाला तरी धक्का लागतो, 2 मिनिटांचा राग असतो, राग संपला, विषय संपतो, माणूस आपापल्या कामाला. पण शनिवारी संध्याकाळी मालाड रेल्वे स्टेशनवर जे घडलं ते भीषण होतं. लोकलमधून उतरताना झालेल्या वादाचा राग एक जीव घेऊन गेला. मालाड स्टेशनला आधी कोण उतरणार यावरून झालेला काही क्षणांचा वाद आणि ओंकार शिंदे यांनी आलोक सिंह या शिक्षकाचा निर्घृण खून केला. फक्त काही क्षणात. पण नेमकं घडलं काय? आलोक सिंह कोण होते? ओंकार शिंदे आणि त्यांच्यात जुना वाद होता का? आणि पोलिसांनी ट्रॅप लावून ओंकार शिंदेला कसं पकडलं? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 31 वर्षांचे आलोक कुमार सिंह विलेपार्लेच्या NM कॉलेजमध्ये 2024 पासून शिकवायला होते. NM कॉलेजला ते गणित शिकवायचे. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. सोबतच त्यांची कॉलेजमधली ओळख शांत संयमी अशीच होती. ते कुणाच्या आद्यात मध्यात पडायचे नाहीत. कुणाचे वाद सुरू असतील तर त्यापासून सुद्धा अंतरच ठेवून असायचे. त्यांचे काका सुद्धा प्राध्यापक तर वडील केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या ताफ्यात कमांडो होते. 2 वर्षांपूर्वीच आलोक यांचं लग्न झालेलं. ते त्यांच्या बायकोसोबत मालाडमध्येच राहायचे. शनिवारी नेहमीसारखे ते चर्चगेट ते बोरिवली स्लो लोकलमध्ये अंधेरी स्टेशनवरून बसले. अगदी रोजचा प्रवास. पण हा रोजचा प्रवासच शेवटचा ठरला. साधारण 5:40 लोकल मालाड स्टेशन जवळ आली. बऱ्यापैकी गर्दी होती. आलोक सेकंड क्लासच्या डब्यात बसले होते. ते उतरण्यासाठी दरवाजाच्या दिशेने यायला लागले आणि वाद झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आलोक कुमार सिंह यांना मालाडला उतरायचं होतं आणि त्याच वेळी त्या लोकलमधल्या आणखी एका तरुणाला सुद्धा मालाड स्टेशनलाच उतरायचं होतं. कोण आधी उतरणार, मला उतरू दे, यावरून त्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. बघता बघता वाद वाढला, मारामारीपर्यंत गेला. दोघंही उतरत होते. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर नेहमीसारखी गर्दी होती आणि उतरण्याच्या काही क्षण आधी या तरुणाने लोकलमध्येच प्राध्यापक आलोक यांच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले आणि तिथून पसार झाला. भर दिवसा गर्दीच्या वेळी लोकलमध्येच असा प्रकार घडल्यानं सगळेच जण हादरले. मोठी जखम घेऊन लोकलमधून बाहेर आलेले आलोक कुमार सिंह बाजूला येऊन बसले. त्यांच्या पोटातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी तातडीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आलोक यांना शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेलं. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्या तरुणाने केलेले वार इतके भीषण होते की आलोक यांचा अतिरक्तस्राव झाल्याने जागीच जीव गेला होता. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी सगळ्यात आधी CCTV फुटेज चेक केलं आणि त्यांना संशयित आरोपी दिसला. अंगात पांढरा शर्ट, निळी जीन्स आणि पाठीवर बॅग अडकवून तो पळत होता. मग पोलिसांनी या आरोपीचा माग काढायला सुरुवात केली. आरोपीचं नाव ओंकार शिंदे, वय वर्ष 27, मालाडच्याच कुरार भागात राहणारा. पोलिसांनी या घटनेचे फिर्यादी असलेल्या प्रत्यक्षदर्शींकडून जी माहिती घेतली त्यावरून त्याचा तपास सुरू केला. या सगळ्या मागे दुसरा कुठला अँगल असल्याचं प्राथमिक तपासात तरी समोर आलं नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी ओंकार शिंदेला पकडण्यावर सगळा फोकस क्लिअर केला. पोलिसांनी मालाड स्टेशनवरचे सगळे CCTV चेक केले आणि एक एक लिंक लागत गेली. शनिवारी संध्याकाळी चर्चगेट ते बोरिवली या स्लो लोकलमध्ये ओंकार चर्नी रोड स्टेशनवरून बसला. त्यालाही मालाडलाच उतरायचं होतं आणि त्यावरूनच वाद झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता कुपेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार CCTV मध्ये दिसून आलं की ओंकार शिंदे हा दररोज सकाळी मालाडवरून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये बसायचा आणि चर्नी रोड स्टेशनवरती उतरायचा. संध्याकाळी तो याच लोकलमधून परत यायचा. त्यामुळे आम्ही मालाड स्टेशनवर त्याच्यासाठी ट्रॅप लावला आणि रविवारी सकाळी मालाड ईस्टला तो याच ट्रॅपमध्ये फसला. तो लोकल पकडण्यासाठी स्टेशनवर येत होता. त्यावेळीच त्याला अटक करण्यात आली. 12 तासात आरोपी ओंकार शिंदेला पकडण्यात यश आल्यानंतर त्याला बोरिवली पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि तिथे त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकार शिंदेवर BNS कलम 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला रविवारीच कोर्टात हजर केलं जाईल. त्याची चौकशी करण्यासाठी जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी मागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पण या सगळ्या प्रकरणात 2 महत्त्वाचे प्रश्न पडलेत. पहिला प्रश्न, ओंकार शिंदेकडे हत्यार आलं कुठून? ऐन गर्दीच्या वेळी लोकलमधून उतरताना झालेला वाद, त्यानंतर प्लॅटफॉर्मवर सुद्धा असलेली गर्दी. पण तेवढ्याच वेळात ओंकार शिंदेने आपल्या जवळचं हत्यार काढून आलोक सिंह यांना भोकसलं. याचा अर्थ त्याच्याकडे शस्त्र होतं. ते सहज बाहेर काढता येईल असं. पण मग हे शस्त्र किंवा हत्यार होतं काय? ओंकार शिंदे ते जवळ का बाळगत होता?
याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता कुपेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की अजूनही चौकशी सुरू आहे. ते शस्त्र कुठलं होतं हे समोर आलेलं नाही. आरोपीच्या चौकशीत त्याने हे शस्त्र फेकून दिल्याचा दावा केलाय. त्यामुळे चौकशीतूनच शस्त्र काय होतं ते त्याच्यासोबत का होतं हे स्पष्ट होणार आहे. दुसरा प्रश्न म्हणजे आलोक कुमार सिंह यांचा खून झाला त्यामागे फक्त लोकलमधून उतरण्याचा वाद हेच कारण होतं की दुसरं काही? तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षदर्शींनी तरी या दोघांमध्ये आधी कुठलाही संवाद नव्हता. फक्त कोण आधी उतरणार यावरून वाद झाला आणि त्याचं पर्यावसान खून करण्यात झालं असं सांगण्यात आलं. पण आलोक कुमार सिंह आणि आरोपी ओंकार शिंदे हे दोघंही एकाच भागात राहिला होते. त्यामुळे हे दोघं एकमेकांना ओळखत होते का? ओंकार शिंदेच्या डोक्यात जुना राग होता का? त्याने कुठला बदला घेतला का? आलोकचे वडील माजी संरक्षण मंत्र्यांच्या ताफ्यात कमांडो होते. त्यामुळे त्या संदर्भातला कुठला राग आहे का असे अनेक प्रश्न समोर आले. पण पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले की ओंकार शिंदे आणि प्राध्यापक आलोक कुमार सिंह हे एकमेकांना ओळखत नव्हते. आरोपी ओंकार शिंदेचं कुठलंही गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीये. त्यामुळे हा सगळा प्रकार क्षणिक रागातून घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण अजूनही तपासात काय समोर येतं हे महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रकरणात प्राध्यापक आलोक कुमार सिंह यांच्या नातेवाईकांनी आरोपीला पकडणार नाही तोवर बॉडी ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. आलोक यांच्या नातेवाईकांनी आलोक हे प्रचंड साधे होते. ते कुणाशी कधीच वाद घालूच शकत नाहीत आणि जर आरोपी लोकलमध्ये चाकू खुपसून संध्याकाळी 5:30 वाजता गर्दी असताना निघून जातो तर इथले पोलीस काय करत होते? इथं बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना सस्पेंड करा आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी सुद्धा केली आहे. पण मालाडला कोण आधी उतरणार यावरून झालेला किरकोळ वाद एक जीव घेऊन गेला. 2 वर्षांपूर्वी झालेलं लग्न, कित्येक स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाले. कारण ठरला लोकलमधला क्षुल्लक वाद आणि ओंकार शिंदेच्या डोक्यात असलेला राग.